आमच्या घरात एक नियम आहे. कोणताही माणूस 50 वर्षांपेक्षा जास्त जगत नाही. कारण 50 वर्षांपूर्वी आमच्या कुळाने स्मशानात काहीतरी भयंकर केलं होतं आणि त्या एका चुकीमुळे आमच्या संपूर्ण वंशावर शाप बसला. माझे पणजोबा 50व्या वर्षी मरण पावले. माझे आजोबा 48व्या वर्षी गेले. बाबा 35व्या वर्षी आणि आता पुढचा नंबर माझा आहे. पण मी ठरवले हा शाप संपवायचाच, जरी त्यासाठी मला स्वतःचे प्राण गमवावे लागले तरी चालेल. नाशिक जिल्ह्यातील कोलेगाव एक साधं गाव, पण त्या गावात एक जागा अशी आहे जिथे आजही कुणी जात नाही. गावाच्या टोकाला असलेलं एक स्मशान, जुनं बंद स्मशान. ते फक्त बंद नाही तर एका भयानक शापामुळे कायमचं सील करण्यात आलं आहे. आणि त्या शापाशी जोडलेलं आहे अर्जुन देशमुख आणि त्याच्या संपूर्ण वंशाचं नशीब. अर्जुन देशमुख वय 26 वर्षे, आई सावित्री आणि धाकटा भाऊ विशाल. त्याच्या घरात एक गोष्ट पिढ्यानपिढ्या चालत आली होती. या घराण्यात कुणीही 50 वर्षांपेक्षा जास्त जगत नाही. पण का? याचं उत्तर दडलं आहे भूतकाळामध्ये. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अर्जुनचे खापर पणजोबा गोविंदराव देशमुख हे साधे माणूस नव्हते. ते करत होते एक भयंकर साधना, स्मशान जागरण विद्या. आषाढ महिन्याची अमावस्या, धो धो पाऊस कोसळत होता. आकाशात विजांचा भयंकर कडकडाट सुरू होता. त्या मुसळधार पावसात गोविंदराव स्मशानात बसले होते. ते सतत एकच मंत्र म्हणत होते, स्मशानातील आत्म्यांना वश करण्यासाठी. ही त्यांच्या साधनेची शेवटची रात्र होती आणि शेवटी त्यांची साधना सफल झाली. स्मशानातील सर्व आत्मा त्यांच्या वश झाले. सुरुवातीला ते गावासाठी मदत करत होते, पण हळूहळू त्यांनी एक वेगळाच खेळ सुरू केला. लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या शत्रूंवर काळी जादू करायला सुरुवात केली. आणि एक दिवस एक भयंकर चूक घडली. गोविंदरावांनी काळी विद्या वापरून एक तरुण मुलगा राघव पाटील याला मारलं. त्या मुलाचा दाह संस्कार त्याच स्मशानात झाला. त्याचे वडील भिकाजी पाटील दाह संस्काराच्या वेळी रडत ओरडत म्हणाले, ज्याने माझ्या मुलाला काळ्या जादूने मारलं त्याच्या वंशातील कुणीही पूर्ण आयुष्य जगणार नाही. तो शाप हवेत विरून गेला नाही, तो त्या जमिनीत रुतून बसला. पुढच्या आषाढ अमावस्येला पुन्हा तसाच पाऊस, पुन्हा तीच रात्र. गोविंदराव नेहमीप्रमाणे आत्म्यांना नैवेद्य देत होते आणि अचानक आकाशात विजेचा प्रचंड कडकडाट झाला. लखलखती वीज थेट स्मशानावर कोसळली आणि गोविंदराव जिथे उभे होते तिथेच जमिनीत गाडले गेले. त्या जागी एक छोटंसं डबकं तयार झालं. त्यावेळी त्यांचं वय होतं बरोबर 50 वर्षे. त्या दिवसानंतर दर रात्री स्मशानातून भयानक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्या कुणाच्या होत्या? गोविंदरावांच्या. आता तेच आत्मे ज्यांना त्यांनी गुलाम बनवलं होतं ते त्यांनाच त्रास देत होते. हळूहळू स्मशानात विचित्र घटना वाढू लागल्या. शेवटी गावकऱ्यांनी तो निर्णय घेतला, हे स्मशान कायमचं बंद करायचं. गोविंदरावांचा मुलगा वामनराव देशमुख 50व्या वर्षी मरण पावला. अर्जुनचे आजोबा गणपत देशमुख 48व्या वर्षी, वडील माधव देशमुख अवघ्या 35व्या वर्षी मरण पावले. सर्वांच्या मृत्यूचे कारण एकच होते, अपघात. अर्जुनने सत्य शोधायला सुरुवात केली. तो गेला त्र्यंबकेश्वरला, ज्योतिषाचार्य पांडुरंग शास्त्री जोशी यांच्याकडे. सर्वांच्या कुंडल्या तपासल्या गेल्या. निष्कर्ष एकच, सर्वांच्या कुंडलीत कालसर्प योग दोष, राहू 12व्या स्थानात
केतू 6व्या आणि शनी मंगळ अष्टम स्थानात, म्हणजे अचानक मृत्यूयोग. अर्जुनने शांती केली, पण काहीच फरक पडला नाही. कारण एक दोष अजून होता, शापदोष, जो कोणाच्याही लक्षात आला नाही. अर्जुनचा भाऊ विशाल, वय 22 वर्षे, एक दिवस बाईकवरून पडला. डोक्याला जबर मार बसला आणि तो थेट कोमात गेला. घरावर संकट कोसळलं. एक म्हातारा माणूस अर्जुनला म्हणाला, सप्तशृंगी देवीकडे जा, ती सगळ्यांची गाऱ्हाणे ऐकते. अर्जुन दुसऱ्याच दिवशी गडावर गेला. देवीसमोर नवस केला, आमच्यावरचं गंडांतर दूर कर. त्या रात्री अर्जुनला स्वप्न पडलं. संपूर्ण इतिहास, गोविंदरावांची साधना आणि भिकाजी पाटील यांचा शाप सगळं स्पष्ट दिसलं. अर्जुन पुन्हा गडावर गेला. पुजाऱ्याने सांगितलं, सर्व आत्मा अतृप्त आहेत, त्यांना मुक्त करावं लागेल. यावर एकच उपाय, 40 दिवस स्मशानात बसून भागवत पुराण पठण. आणि ताकीदही दिली, ही देवीची विभूती कपाळावर लाव, तुझं रक्षण होईल. पण ही विभूती कपाळावरून ढळू देऊ नकोस, अन्यथा प्राणाला मुकशील. भर काळोख्या रात्री अर्जुनने स्मशानात प्रवेश केला. अर्जुनचं हृदय धडधडायला लागलं, पण मरतो काय नाही करतो अशी गत झाली होती. जरा दचकत बिचकत अर्जुनने भागवत पुराण ग्रंथाचे पठण सुरू केले आणि अचानक संपूर्ण स्मशान किंकाळ्यांनी दुमदुमलं. भूते त्याच्यावर धावून येत होती, पण स्पर्श करू शकत नव्हती, कारण कपाळावरची देवीची विभूती त्याचं रक्षण करत होती. मध्येच एक आर्त आवाज आला, अरे अर्जुना, मला सोडव रे. तो आवाज होता गोविंदरावांचा. 40 दिवस पूर्ण झाले. ती पौर्णिमेची रात्र होती. आकाश शांत आणि अचानक एका मागोमाग एक आत्मा स्मशानातून निघून आकाशात विरू लागले. सर्वात शेवटी गोविंदरावांची आत्मा पुढे आली. मी पाप केलं, माझ्या कर्माची सजा माझ्या वंशाला मिळाली, पण मी कुठेतरी काहीतरी पुण्यही केलं, ज्यामुळे तुझ्यासारखा कुळाचा उद्धार करणारा वंशज आमच्या पिढीत जन्माला आला. त्यांनी आशीर्वाद दिला, शतायुषी भव. आणि हळूहळू हवेत विरून ते नाहीसे झाले. त्याचवेळी विशाल शुद्धीवर आला. डॉक्टर म्हणाले, आता धोका नाही. घरात आनंद पसरला. आज अर्जुन प्रत्येक मंगळवारी सप्तशृंगी देवीचा उपवास करतो, तेही अन्न जल वर्ज्य करून. आणि कोल्हेगावचं ते स्मशान, आता तिथे शांतता आहे, कारण जिथे शाप होता तिथे आता मुक्ती झाली आहे. पण तरीही ते स्मशान बंदच आहे, कारण गावकरी अजूनही तिथे जायला धसावत नाहीत. तर मित्र हो, तुम्हालाही काही अडचणी असतील तर देवी सप्तशृंगीला जा, साकडे घाला. आई सप्तशृंगी सगळ्यांचं कल्याण करते. जर ही भयकथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच मनाला भेडसावणाऱ्या भयकथा ऐकण्यासाठी आमच्या हॉन्टेड व्हिलेज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.